नमस्कार. मराठी फ्लॅशवरती तुमचं स्वागत आहे. की वारी तुमच्यासाठी काय आहे? एका शब्दात सांगू शकाल? एका शब्दात सांगणं खरं अवघड आहे, पण वारी हा एक असा सोहळा आहे जो समाजातल्या प्रत्येक स्तराला एकत्र घेऊन येतो आणि एका एका कॉमन इमोशननी माणूस पंढरपूरला जात असतो. सो ते वातावरण आम्ही आत्ता नुकतंच एका इव्हेंटसाठी जाऊन आलो होतो आळंदीला. त्यावेळेला आम्हाला ते बघायला मिळालं आणि एक वेगळाच माहोल असतो तिकडे. एक लोकं एका वेगळ्या उत्साहात असतात. सो ते बघताना खूप छान वाटलं. मी एकदा पंढरपूरला गेलेले, वारीच्या दरम्यानच गेलेले आणि तोपर्यंत म्हणजे मला काहीच म्हणजे मला फार काही माहीत नव्हतं. माहीत होतं की लोकं वारीला जातात. पण जोपर्यंत तुम्ही तिकडे जात नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते इमोशन आणि तिथे जे काही तो माहोल असतो आणि ते सगळं त्या भक्तांनी क्रिएट केलेलं असतं. सो तिकडची जी फिलिंग आहे ती खरं तर मला एक्सप्लेन नाही करता येणार. पण ते तिथे गेल्यावरच कळतं. सो खूप स्पेशल होता तो मोमेंट माझ्यासाठी. वारी चालताना तुम्ही काय कराल? अभंग म्हणाल, टाळ वाजवाल की फक्त चालत राहाल? अभंग गायला आवडेल पण काय फार गाता येत नाही मला. त्यामुळे मी फक्त चालेल. हा चालत असतो दिवसभर इथे, हो. तिथेही चालेल. नाही, मी टाळ वाजवेन. विठ्ठल तुमची एक इच्छा पूर्ण करणार असेल, तर तुम्ही काय मागाल? एक इच्छा म्हणजे आता हा जो आमचा शो चाललाय तो असाच चालत राहो आणि अशीच कामं करायची संधी मला मिळो इथून पुढे सुद्धा. एवढीच इच्छा आहे माझी. आषाढी एकादशीचा उपवास कोण कोण करतं आपल्या सेटवरती? म्हणजे ऍक्टर्स किंवा तुम्ही? उपवास मला वाटतं सचिन करतो. सचिन करतो, म्हणजे नचिकेत दादा. ऐश्वर्या करत असेल, ऐश्वर्या ऐश्वर्या करत असेल, निकी करत असेल कदाचित, आणि ही राजश्री ताई. आणि राजश्रीताई. बेसिकली माझ्या घरचे सगळे मला सोडून. तुमच्यापैकी वारीत सर्वात आधी दमणारा कलाकार कोण असेल आणि का? अमृता असेल असं मला वाटतंय. अमृता म्हणजे माझ्या बहिणीचं काम करणारी रेणुका रेणुका. ती ती दमेल लवकर असं मला वाटतंय, कारण तिला फार उत्साह नसतो. तर तुमच्यापैकी वारीमध्ये न थकता शेवटपर्यंत उत्साहाने चालणारा कोण असेल आणि का? मला वाटतं हेमांगी असेल. तिच्या इतका उत्साही इथे कोणी नाही. हा, हेमांगी ताई. तिच्यात जितकी एनर्जी आहे तितकी एनर्जी इथे कोणामध्येच नाही. असं I think हेमांगी असेल. वारीत प्रसादात काय मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद होईल? स्पेशली तो शिरा जो असतो ना प्रसादातला, तुपातला शिरा, तो मला फार आवडतो. केळं आणि तूप घालून. वारीत सगळ्यात जास्त सेल्फी कोण काढेल? निकू निकू किंवा इव्हन हेमांगी. हेमांगी पण हा photos, फोटोजच्या बाबतीत आहे हा. सोशल मीडियावर. निकू किंवा हेमांगी. वारीत एकच वस्तू सोबत न्यायची असेल तर ती काय न्याल? फोन. कारण आजकाल बेसिक गरज घरच्यांना फोन करायला, आपण कुठे आहोत हे माहित असलं पाहिजे लोकांना. सो फोन. ओके. बाकी तर I think पाणी जेवण तिकडे मिळतं. वारीत पाऊस पडला तर एन्जॉय कराल की आडोसा घ्याल? ऑफकोर्स एन्जॉय करू. हो. प्रेक्षकांनी हा वारी स्पेशल एपिसोड का चुकवू नये? म्हणजे आमचा वारी तुमचा स्पेशल. वारी स्पेशल. हो, कारण खूप इंटरेस्टिंग गोष्ट त्यात बांधली आहे लेखकाने. आणि म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात कसा आपण देव माणसांमध्ये बघितला पाहिजे मूर्तीत न बघता, त्याची एक अशी छोटीशी वेगळी गोड खूप गोष्ट आहे जी आय एम शुअर लोकांना खूप आवडेल. हो, कारण ती म्हणजे आम्हाला ऐकताना स्वतःला खूप आवडली होती आणि असं की छान आहे हे, लोकांना आवडू शकतं हे, असं फिलिंग आलं होतं जेव्हा आम्ही पहिल्यांदा ती गोष्ट ऐकली. त्यामुळं आय होप लोकांना पण आवडेल ते.